तर दुसरीकडे अहमदनगर शहरामध्ये तब्बल 38,50,000ची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे। राहुल भंडारी नामक या व्यक्तीकडनं पोलिसांनी 2 बॅगा जप्त केल्या। हिरव्या बॅगेमध्ये 38 लाखांच्या खऱ्या नोटा होत्या, तर लाल रंगाच्या बॅगेत लहान मुलांच्या खेळण्यातल्या नोटा होत्या। या दोनही बॅगा पोलिसांनी जप्त केल्या। रात्रीच्या वेळी संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांनी राहुल भंडारीची चौकशी केली। राहुलने काही उडवाउडवीची उत्तरं दिल्यामुळे पोलिसांनी त्याला दोनही बॅगांसह ताब्यात घेतलं। खऱ्या नोटांसोबतच खेळण्यातल्या नोटा बाळगण्याचा उद्देश नेमका काय होता याचा सध्या पोलीस तपास करतात। अहमदनगर शहरामध्ये तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्रगस्त कर्मचारी करत असताना एक इसम संशयास्पद दिसून आला। त्याच्याकडे विचारपूस करता त्याच्या बॅगेमध्ये काही वस्तू असल्याचं लक्षात आलं। तर त्याच्याकडे चौकशी केली तर त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली कर्मचाऱ्यांना। तर त्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या बॅगची झडती घेतली तर त्याच्यामध्ये 1000 रुपयाच्या नोटांचे बंडल मिळून आले। मालमत्ता जी आहे ती आपण सध्या ताब्यात घेतलेली आहे आणि त्याबाबत इन्कम टॅक्स विभाग यांना सूचना दिलेली आहे।